नमस्कार मंडळी, मी दीक्षा शिर्के आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या शनिवारच्या दुसऱ्या ब्लॉग मध्ये. तर तुम्ही जसा की मगाशी बघितलं असतं शनिवारचं आमचं मेनू काय होतो मी त्या तुमच्यावर शेअर केलंच आहे. आणि आता आम्ही जातो हो पटेलमध्ये. तर आज आमच्या बरोबर काही स्पेशल माणसं असत. ती कोण ती दाखवते, कारण ती सुद्धा पहिल्यांदा पटेल ब्रदर्स मध्ये येतली त्यांचं शॉपिंग करण्यासाठी. रादर ते जे इले ते आत्ताच इंडियातून इलेले आहात. पुढे गेल्यावर मी तुमका दाखवेनच. ठेवले मी हसमुख हे आमच्या बरोबर येणारी ही स्पेशल माणसं ज्यांच्याबद्दल मी आता सांगितलेलं आहे. तो गणेश दादा असा आणि ते त्याची मम्मी जी हल्लीच आता 1-2-4 दिवसापूर्वीच इंडियात नाही इले आहेत. काकी तुम्हाला कसं वाटतंय? छान वाटतंय. घरी कसं वाटतंय? कंटाळा येतो की इथे वेळ जातोय? वेळ जात नाही ना. हा सेम इकडे सिच्युएशन आहे. जे लोक कामात जातात त्यांचा ठीक आहे, बट जे घरात असतात त्यांच्यासाठी खूप डिफिकल्ट असता की घरात रवान वेळ घालवणं. तुम्हाला काय काय दाखवलं गणेश दादाने? आत्ताशीच पाहिजे. ओके, म्हणजे आलाय तेव्हापासून आत्ताच आलाय का? मग खाली आत्ताशीच आली. ओके. आणि दुसरी गोष्ट काय वाईट माहिती काय, गणेश दादा सुट्टी असली असते आज तर ठीक आहे, म्हणजे आता आम्ही पटेलला जातो म्हणून. नाही तर त्यांचंच क्रिकेटचं प्लॅन होणार होतं आणि काकींका घराकडेच बसायचा लागणार होता. तर आज जबरदस्ती प्लॅन केलेलं होतं पटेलचं, नाहीतर त्यांना शनिवार रविवार खेळण्यासाठी हवेच असतात. सो आता दाखवते मी पुढे गेल्यानंतर आम्ही पटेलमध्ये काय करतो, कसा करतो होता, काय काय आज काकींका नवीन नवीन दाखवचा हा, कारण ते पहिल्यांदा येतात आमच्या बरोबर. सो आजपासून त्यांच्या शॉपिंग स्टार्ट होता हा. हळूहळू त्यांना एक एक गोष्ट कळतली हा. थँक्यू. तुम्हाला मालवणी कळतं? ओके, काय हरकत नाही, कळालं तरी बस. तर त्यांना मालवणी कळता तर एका दृष्टीने बरा की माका काय म्हणायचं आता त्यांना कळताला. तर चला भेटूयात आता डायरेक्ट पटेलमध्ये. आमच्यावर आणखीन पण एक जॉईन झाली आहे, ती म्हणजे हे वहिनी. हे पण आमच्या कम्युनिटीत राहतात, खूप दिवसांनी भेटतो आम्ही. आणि त्यांची चिमणी पण आमच्या बरोबर आई आहे. कैसा लग रहा है आपको मेरे ब्लॉग में आके? अच्छा लग रहा है. आणि आता मी तुमका त्यांचा पिल्लू दाखवतोय. वंशिका से हाय. कौन गुड गर्ल. हा, आता आम्ही आज जातो. आज थोडीशी गर्दी दिसता हा. सो पहिले मी ट्रॉली घेतो आणि मग शॉपिंगला लागतो. जसं मी दाखवतोयच नंतर या सगळं. तर जसं की तुमका माहीत आहे हा पटेल ब्रदर्सचा आणि ह्या गुजराती लोकांचा शॉप हा. तर इकडे नवरात्रीची तयारी नसतली ह्या असा होणं क्वचितच, त्यामुळे आज तिकडे सुद्धा भरपूर सामान होतं. आणि हा बंशिका जे का त्याची मम्मी ट्रॉलीत बसवता, बिकॉज ते का एखादी गोष्ट जर आवडली तर तिने हातात घेतल्यानंतर तर त्यासाठी मग लहान मुलं हट्ट करतातच, त्यामुळे ती आधीच सेफ्टी म्हणून ते का ट्रॉलीत बसवता म्हणजे टेन्शन नाही. आणि आज इकडे बघितलेलं आहे ते म्हणजे वडापाव, समोसे, दाबेली आणि हे ढोकळा. ह्या बघून मला इतकं भारी वाटलेलं ना, म्हणजे घेण्याची इच्छा होती पण त्या सगळा थंड झालेलं होतं, पण त्यातला काहीच घेऊ नाही. आणि ह्या घेण्यासाठी राज मला अलाव पण नाही करणार, त्यामुळे नाही मला घेऊ मिळा. पण ह्या बघून खरंच तोंडात पाणी सुटले. किती किलोचा असेल हा? अर्धा किलोच्या वरती. आपल्याकडे एवढे मोठे मिळतात. आणि केवढी साईज. आज इकडे मग उकडे तांदूळ सुद्धा दिसले. इकडे इल्यापासून मी पहिल्यांदा उकडे तांदळाचा पॅकेट बघितलं आहे. आणि इकडे आम्ही हळूहळू आमची शॉपिंग कंप्लीट केली. काकींका पण काय काय हवं होतं तर त्यांनी घेतला नाही. आणि मग आम्ही त्या शॉपला बाय बाय करून बाहेर निघालो. बाकी लोकांची खूप गर्दी होती, त्यामुळे आज मग सविस्तर असं कायच दाखवू मिळालं नाही, सगळा शिफ्टिंग होता. आमचा आता फायनली सगळा घेऊन झालेला. आज काकीनी सुद्धा इकडचा इंडियन ग्रोसरी मार्ट बघितलेला. ह्या एक मोठा शॉप हा जिकडे त्याच पहिल्यांदा येईल. काकी तुम्हाला तुमच्या गरजेचे सगळे वस्तू मिळालेत? मिळाल्या. भाकरीची मिठा मिळाली. तुम्ही उकडे तांदूळ बघितलेला तिथे? हा बघितलेला. हा, मी पण आज पहिल्यांदा उकडे तांदूळ बघितलंय. नाही तर तांदळांच्या सेक्शन मध्ये कधी आमका हवे तेवढंच आम्ही बघायचो.
बाकी कधी भोग नव्हता. पण आज काकींमुळे मी ज्वारी आणि बाजरीचा पीठ पण घेतलंय आहे, नाहीतर मी कधी लक्षच देऊ नव्हते त्याच्याकडे. मी फक्त तांदळाचं पीठ घेऊन जायचे, कारण इकडे नाचणीचा पीठ नाही मिळणार. आणि मिळत असत तर ते काय हे लोक काय म्हणतात तर माहित नाही, कारण ह्यांच्या पॅकेटवरची नावं वेगळी असतात आणि आपल्याकडे वेगळं काहीतरी म्हणतात, त्यामुळे त्या काय जमून येणार नाही आणि कळणार नाही. बट आज काकींमुळे मी पण ज्वारी बाजरीचा पीठ घेतलंय आहे, तर त्याचा रिव्ह्यू पण मी देईन. कारण मी भाकरीच्या पिठाचा म्हणजे तांदळाची जी भाकरी मी केलेलं आहे त्या एक पीठ मला चांगला मिळत नव्हता, त्याबद्दल मी बोललेलेच. पण मी ह्या इकडच्या त्या पीठांचा रिव्ह्यू देईन. तर आता मी घराकडे जातो. आमचा सगळा घेऊन झालेला, खूप उशीरही झालेलो. हा किती वाजले? ऑलमोस्ट आता 6:15 वाजलेले आहेत. काकींचा आज पहिला एक्सपिरियन्स होतो आणि त्यांनी हा बघितलं नाही. आज पहिल्यांदा ती घरातनं बाहेर पडलेत फिरण्यासाठी. आता हळूहळू आमच्या बरोबर कधी त्यांना योग मिळाला तर आम्ही सगळे एकत्र तुमका दिसूच. आमची येताना खूप गप्पा गोष्टी चालू होते, खूप गजाली चालू होते, त्यामुळे त्या सगळ्या दाखवूक मिळत नाही. कारण व्हिडिओत कॅप्चर करून थोडासा ऑकवर्ड होता, तेवढा आपण खोलून बोलू शकणार नाही, त्यामुळे त्या सगळ्या काही मी दाखवूक नव्हते. पण हा पुन्हा कधी काही गमतीशीर असतात तर त्या तुमच्यावर मी नक्की शेअर करीन. येस, आम्ही आता घराकडे पोचलो आणि आमची चहाची पार्टी चालू आहे आणि बाहेर थंड वातावरण होता, त्यामुळे आम्ही चहा पितो आणि नंतर मी त्यांना सोडतो. चहात काही स्पेशल नाही आहे, कारण आम्ही पण आत्ताच घराकडे गेलो आणि काकी आणि तर आमच्या सोबतच होते, तुमका माहितच आहे. जस्ट चहा केली. हा फक्त ह्याच्यात एक गोष्ट मी सांगा की कांदा भाजी आणि वडापाव वगैरे असं काय नाही हा. पण हा काकी जेव्हा कधी पार्टी देतले वडापावची तेव्हा मी तुमका दाखवेन, तुमच्यावर पण शेअर करीन. तर चला भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.